गेल्या 30 तासापासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आलेला आहे। विशेष म्हणजे धरणाची जी पातळी आहे ती देखील वाढलेली आहे। बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा पद्धतीने या बिंदुसरा नदीने देखील रोधरूप धारण केलेलं आहे। विशेष म्हणजे बीड शहरातून जात असताना दगडी पुलाजवळचा इथलचा जो काही पूल आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक आहे ती वाहतूक देखील ठप्प झाल्याचं चित्र आहे। अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर भागात देखील आहे आणि हे जे पाणी आहे हे माजलगाव धरणात जाणार असल्या कारणानं माजलगावची जी पाणी पातळी आहे ती देखील वाढणार आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 3-4 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये पाऊस होता, मात्र तो संततधार पाऊस होता। कालपासून ज्या पावसाचा जो वेग आहे तो वेग अतिशय वाढलेला आहे। त्यामुळे कालपासून बीड जिल्ह्यातलं जे जनजीवन आहे ते देखील विस्कळीत झालेलं आहे। आज देखील ढगाळ वातावरण आहे आणि हवामान विभागानं 5 दिवसाचा हाय अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर आज देखील बीडमध्ये त्याच पद्धतीचा पाऊस आहे आणि विशेष म्हणजे बीड शहरातल्या या बिंदुसरा नदीपात्रामध्ये 400 घरं हे पूर रेषेमध्ये आहेत। त्या दृष्टिकोनातून नगरपालिका प्रशासन प्रत्येक वर्षी त्यांना नोटीस देतं, मात्र त्यावरती कुठलीही कारवाई केली जात नाही आणि आता अशा पद्धतीने धोक्याची पातळी बिंदुसरा नदीने ओलांडल्या कारणानं त्यांना देखील स्थलांतरित करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे प्रशासन त्या बाजूने प्रयत्न करत असताना देखील आपल्याला पाहायला मिळते। कालपासूनच बिंदुसरा नदीकाठावरचे जेवढी गावं आहेत त्यांना देखील हाय अलर्ट दिलेला आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्यामधून जी गोदावरी नदी वाहते त्या नदीकाठच्या गावांना देखील पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे त्या ठिकाणी देखील सुरक्षेची उपाययोजना म्हणून प्रशासनानं त्या ठिकाणी अलर्ट दिलेला आहे आणि जी नदीकाठची गावं आहेत त्या ठिकाणी कोणीही जाऊ नये अशा पद्धतीने देखील सांगितलं गेलं आहे। त्यामुळे गेल्या 24 तासापासून बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्यामुळे कुठंतरी पाणीच पाणी सर्वत्र झालं आहे। पिकामध्ये देखील पाणी गेलं असल्याची देखील परिस्थिती आहे। त्यामुळे नागरिकांनी कामाच्या व्यतिरिक्त बाहेर निघू नये असा देखील इशारा जो आहे तो प्रशासनाने दिलेला आहे। कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।